मित्रांनो, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण बघतोय की स्मार्टफोनच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्यात. फोनच्या किमती का वाढतायत आणि पुढे किती दिवस वाढणार याबद्दल तर आपण आधीच बोललो. फोनच्या किमती वाढत चालल्या असल्या तरी कंपन्या मात्र नवीन फोन लॉन्च करायचं थांबत नाहीयेत. त्यामुळे आपण बघतोय की नवीन येणारा जवळपास प्रत्येक फोन हा कमी फीचर्स सोबत येतोय. गेल्या वर्षीपर्यंत जे फीचर्स 15 ते 20 हजारांच्या फोन मध्ये मिळत होते ते आता 25 ते 30 हजारांच्या फोन मध्ये मिळत नाहीयेत. त्यामुळे आता नवीन आणि चांगला फोन घ्यायसाठी एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे गेल्या वर्षी लॉन्च झालेलाच फोन घ्यायचा. आता काही कंपन्यांनी त्यातल्याही काही मॉडेल्सच्या किमती देखील वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अजूनही ज्या फोनची किंमत वाढलेली नाही मात्र फीचर्स तगडे आहेत असे पैसा वसूल फोन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाकी तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आपण काही ठराविक फोन्स बघणार आहोत त्यामुळे बजेट वाईज जाऊया. सुरुवात करूया 15 हजारांच्या बजेट पासून. यामध्ये तुम्हाला चांगला फोन हवा असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे मोटोरोलाचा मोटो G45. वेगन लेदरचं बॅक मिळतंय. स्नॅपड्रॅगन 6S Gen 3 हा तगडा प्रोसेसर मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. बॅटरी मात्र यात 5000 mAh मिळते. पण दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा व्हेरियंट फक्त 11,300 रुपयांना मिळतोय. त्यामुळे या प्राइस रेंज मधला हा आत्ताचा सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी फोन ठरतोय. त्यानंतर 20 हजारांच्या आत तुम्हाला चांगला फोन हवा असेल तर सध्या CMF फोन 2 Pro हा एक चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा सोबतच 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स मिळते. सोबतच तिसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड सेन्सर मिळतोय. सोबतच AMOLED डिस्प्ले देखील मिळतोय. बॅटरी चार्जिंग स्पीड डिसेंट आहे. बोनस म्हणून नथिंगचा क्लीन OS देखील मिळतो. हे फीचर्स सध्या नवीन आलेल्या 30 हजारांच्या फोन मध्ये दिसत नाहीयेत. त्यामुळे हा फोन तुम्ही डोळे झाकून खरेदी करू शकता. 25 हजारांची बजेट रेंज ही आपल्याकडची सगळ्यात फेमस रेंज आहे. त्यामुळे या बजेटमध्ये मी तुम्हाला 4 फोन सांगणार आहे. पहिला म्हणजे Realme P3 Ultra. Realmeने गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय बाद फोन लॉन्च केलेत, पण गेल्या वर्षीचा P3 Ultra हा फोन एकदम अप्रतिम म्हणता येईल असा आहे. 25 हजारांच्या बजेटमध्ये तगडा प्रोसेसर, 8GB रॅम, 128GB स्टोरेज, 6000 mAh बॅटरी, फास्ट चार्जर असे सगळे फीचर्स यात मिळतात. याच बजेटमध्ये तुम्हाला पोकोचा X7 Pro हाही एक बेस्ट ऑप्शन मिळतोय. विशेष म्हणजे यात 1000 रुपये कमी किमतीत 256GB स्टोरेज व्हेरियंट मिळतोय. शिवाय बॅटरी देखील 6500 mAh मिळते. तिसरा ऑप्शन म्हणजे iQOO Neo 10R. अगेन 26,000 बजेटमध्ये 256GB स्टोरेज मिळते, मोठी बॅटरी मिळते आणि चांगला प्रोसेसर मिळतोय. आणि चौथा ऑप्शन सॅमसंगचा आहे, गॅलेक्सी M56. यामध्ये तर 25 हजारांच्या आत ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय, AMOLED डिस्प्ले मिळतोय आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा देखील मिळतोय. त्यामुळे 25 हजारांच्या बजेटमध्ये हा एक चांगला ऑप्शन आहे. 30 हजारांच्या आसपासचं बजेट म्हणाल तर मोटोचा Edge 60 Pro हा फोन बेस्ट आहे. 30,000 रुपयांना याचा 256GB स्टोरेज व्हेरियंट येते आणि तेच सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय आणि डायमेन्सिटीचा तगडा प्रोसेसर मिळतोय. सोबतच 6000 mAh बॅटरी आणि मोटोचा क्लीन UI एक्सपिरियन्स आहेच. त्यामुळे सध्या 30 हजारांच्या आत हा पैसा वसूल फोन म्हणता येईल. 35 हजारांच्या आत म्हणाल तर Oppo Reno 14 हा चांगला ऑप्शन आहे. 256GB स्टोरेज मिळतंय, ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय ज्यात एक 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स देखील आहे. 6000 mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर असा एक परफेक्ट सेटअप यात मिळतो. 40 हजारांच्या आत पाहायला गेलं तर Poco F7 हा मला चांगला ऑप्शन वाटला. हा खरं तर 35च्या आसपास येतो. याचा बेस्ट पार्ट म्हणजे यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. सध्याच्या मेमरी क्रायसिस मध्ये ही मोठी गोष्ट आहे. बाकी 7500 mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर, OLED डिस्प्ले असे फीचर्स यात आहेत. आता आपण फ्लॅगशिप फोनकडे जाऊयात. 50 हजारांच्या आसपास जर तुम्ही बघत असाल OnePlus 13S ही एक चांगली चॉईस ठरू शकते. विशेषतः ज्यांना कॉम्पॅक्ट फोन आवडतात त्यांच्यासाठी हा फोन बेस्ट आहे. छोटा पॅकेट बडा धमाका असंच या फोनकडे बघून म्हणता येईल. कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर सगळं टॉप नॉच आहे. थोडं पुढे म्हणजे 60 हजारांच्या बजेटमध्ये बघाल तर याचाच मोठा भाऊ म्हणजे OnePlus 13 हा फोन बेस्ट आहे. कंप्लीट फ्लॅगशिप एक्सपिरियन्स तुम्हाला या फोन मधून मिळेल. स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर, हॅझलब्लँड कॅमेरा ट्यूनिंग, LTPO AMOLED डिस्प्ले आणि उत्तम बिल्ड क्वालिटी हे सगळं यात आरामात मिळेल. आणि शेवटी अर्थातच तुमचं बजेट जर लाखभर रुपये असेल तर सध्याच्या घडीला सॅमसंगचा गॅलेक्सी S25 Ultra हा प्रीमियम फ्लॅगशिप फोन सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे. ही लिस्ट अर्थातच अँड्रॉइड फॅन्ससाठीची होती. आयफोन फॅन्सना खरं तर कोणता आयफोन चांगला आहे हे सांगावं लागत नाही. लेटेस्ट तो पौष्टिक असं त्यांचं तत्व असतं. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की आज सांगितलेले बहुतांश फोन हे पटापट आउट ऑफ स्टॉक होतात. जे फोन ऑनलाईन दिसत नाहीयेत त्यांच्याबद्दल एकदा जवळच्या ऑफलाईन स्टोअर्समध्ये चौकशी करा. आणि तुम्ही जर नवीन फोन घ्यायच्या विचारात असाल तर मोबाईल कंपन्यांनी या फोनच्या किमती देखील वाढवण्याआधीच ते घ्या. बाकी या लिस्टमध्ये आणखी कोणते फोन असायला हवेत हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.